Hello everybody, I welcome you all for today's session. आणि आजच्या या सेशनमध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ह्या टॉपिकमधलं पुढचं पॉईंट आपण पाहणार आहोत. यापूर्वी रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये आपण काय काय बघितलं होतं. रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये याआधी आपण प्रॉब्लेम्स अँड स्ट्रॅटेजीज बघितलं. त्यानंतर आपण कॉन्ट्रासेप्शनकडे गेलो, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ द प्रेग्नन्सी. कॉन्ट्रासेप्शनमध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेसकडे आपण गेलो, ज्यामध्ये दोन प्रकारचे डिव्हायसेस आपण पाहिलेत. त्यामध्ये एक डिव्हाइस हा टेम्पररी डिव्हाइस आहे आणि एक प्रकार हा परमनंट किंवा टर्मिनल डिव्हाइस आपण ज्याला म्हणतो. टेम्पररी डिव्हाइसमध्ये आपण बॅरियर मेथड किंवा टेम्पररी मेथड्समध्ये आपण बॅरियर मेथड पाहत आहोत. ठीक आहे, बॅरियर मेथड नंतर आपल्याला नॅचरल मेथडकडे जायचं आहे. पण तत्पूर्वी बॅरियर मेथडमध्ये आपण कंडोम आणि डायफ्राम हे दोन मेथड्स पाहिलेत. त्यानंतर थर्ड मेथड जी आता आपल्याला सुरू करायची आहे आणि ती थर्ड मेथड म्हणजे दॅट इज ॲन इंट्रायुटेराइन डिव्हायसेस. ही जी आहे थर्ड मेथड आहे, दॅट इज ॲन इंट्रायुटेराइन डिव्हायसेस. नाउ व्हॉट इज इंट्रायुटेराइन डिव्हायसेस? नावामध्येच बरंच काही आहे. इंट्रायुटेराइन डिव्हायसेसमध्ये नावामध्ये म्हणजे इंट्रा, इनसाइड, युटेराइन, इंटू द युटेरस. डिव्हायसेस युटेरसच्या आतमध्ये ठेवले जाणारे डिव्हायसेस. दोज डिव्हायसेस विच आर टेकन इंटू द युटेरस फॉर द पर्पज टू प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी और फॉर द पर्पज ऑफ कॉन्ट्रासेप्शन, दॅट इज कॉल्ड ॲज इंट्रायुटेराइन डिव्हायसेस. ठीक आहे, तुमच्यासमोर एक डेफिनेशन पण ठेवलेली आहे. These devices are only used by female. हे जे डिव्हाइस आहेत हे फक्त कोण वापरू शकतं? These devices are only used by the female. Doctor or by expert nurses insert these into the uterus. तुम्ही या ठिकाणी फिगर पाहताय, तुमच्याकडे तुमच्या समोरच फिगर आहे ही. दिस इज अन युटेरस आणि या युटेरसच्या आतमध्ये पहा, इथं एक इंट्रायुटेराइन डिव्हाइस दिसतंय जे टी शेपच्या आकाराचं दिसतंय, ज्याला आपण कॉपर टी असं म्हणतो. दॅट इज अन सीयूटी. कॉपर टी म्हणजेच सीयूटी. ठीक आहे, मग इन्सर्टेड दीज इन टू द युटेरस थ्रू व्हजायना. दिस इज ए व्हजायनल पार्ट. ठीक आहे, हा व्हजायनल पार्ट आहे. हा झाला तुमचा युटेरस पार्ट. ठीक आहे, आणि हा झाला तुमचा डिव्हाइस. ओके, तर थ्रू व्हजायना काय केलं जातं? याला इन्सर्ट केलं जातं. नाउ देर आर डिफरंट टाइप ऑफ युआयडीज. वेगवेगळ्या प्रकारचे युआयडीज आहेत. इन दॅट वन इज नॉन मेडिएटेड युआयडीज अँड द अनदर वन इज कॉपर रिलीजिंग युआयडीज. एक आहे नॉन मेडिएटेड युआयडीज आणि दुसरं आहे कॉपर रिलीजिंग युआयडीज. नॉन मेडिएटेड युआयडीज कोणत्याही प्रकारचं ऑदर कंपोनंट त्या युआयडीज बरोबर अटॅच नसतं, त्याला आपण नॉन मेडिएटेड युआयडीज म्हणतो. यामध्ये एक्झाम्पल आहे लाइप्स लूप, दॅट इज लिपिज लूप ऍक्ट ॲज अ बॅरियर. हे बॅरियर म्हणून काम करतं. हे लूप तुम्ही इथे पाहताय, पहा तुमच्या समोर. दिस इज अन लूप. ठीक आहे, कॉपर रिलीजिंग युआयडीज. आता आययुडीज, तर कॉपर रिलीजिंग आयोडीज जे आहेत ते कोणते असतात? हे जे असे आयोडीज असतात, दीज आयोडीज रिलीजेस द कॉपर आयन्स. हेन्स वी कॉल्ड कॉपर आयन रिलीजिंग आयोडीज. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ दीज कॉपर? कॉपरचं इफेक्ट काय असतं? तर ह्या स्टेटमेंटमध्ये दिले पहा. कॉपर आयन रिलीज सप्रेसेस स्पर्म मोटिलिटी. हे काय करतं? स्पर्म मोटिलिटी सप्रेस करण्याचं काम करतं. अँड फर्टिलायझिंग कॅपॅसिटी ऑफ द स्पर्म. दोन काम करेल. एक तर स्पर्म मोटिलिटी सप्रेस करेल आणि दुसरं म्हणजे काय? स्पर्मची फर्टिलायझेशन कॅपॅसिटी सुद्धा काय करेल? ते सप्रेस करेल. हे काम कॉपरचं असतं. म्हणून हे जे आयोडीज असतात, हे जे काही डिव्हायसेस असतात, त्या डिव्हायसेसमधून कॉपर काय केला जातो? रिलीज केला जातो. मग कोणकोणत्या प्रकारचे आहेत? तुमच्या समोर इथे 3 प्रकारचे एक्झाम्पल्स दिलेत पहा. सीयूटी, याला आपण कॉपर टी म्हणतो इन सिम्पली. त्यानंतर कॉपर 7, दॅट इज CU7 अँड मल्टीलोड 375. मल्टीलोड 375. ध्यानात ठेवा, IMP आहे. म्हणजे मी याला IMP याच्यामुळे म्हणतोय
या आधी प्रश्न विचारलेला ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला ऑप्शनमध्ये सॉरी स्टेटमेंटमध्ये कॉपर 7 दिलेला आहे आणि मल्टी लोडसाठी काय केलं तिथं डॅश डॅश वापरलाय म्हणजे तेवढा पार्ट त्यांनी वगळलेला आहे आणि ते ऑप्शनमध्ये दिलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे प्रकार आहेत त्याच्यामधले. ठीक आहे. आणि याचं आणखीन एक काम आहे. इट इन्क्रीज फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म विदिन द युटेरस. हे काय करतं? इट इन्क्रीजेस द फॅगोसायटोसिस. यू ऑलरेडी नो दॅट व्हॉट इज फॅगोसायटोसिस. इट इन्क्रीजेस द फॅगोसायटोसिस ऑफ द स्पर्म विदिन द युटेरस. युटेरसमध्ये फॅगोसायटोसिस इन्क्रीज करण्याचं काम हे आयोडीज करत असतात. ठीक आहे, किंवा कॉपर रिलीजिंग आयोडीज करतात. सो हे जे काय आहे इम्पॉर्टंट पार्ट तुमच्या समोर मी या ठिकाणी ठेवलेला आहे. दिस इज अबाउट दी इंट्रा युटेराइन डिव्हाइसेस. आता इंट्रा युटेराइन डिव्हाइसेसमध्ये काही डिव्हाइसेस हे हार्मोन रिलीजिंग असतात. आपण या आधीचे बघितले, एक तर नॉन मेडिएटेड बघितले, त्यानंतर दुसरं कॉपर रिलीजिंग बघितले आणि थर्ड आहे यामध्ये आता हार्मोन रिलीजिंग. तसं मोस्टली हार्मोन रिलीजिंग हे नाव घेतलं जात नाही, पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे थर्ड टाईप मी तुम्हाला सांगताना दोनच सांगितले. याचं कारण आहे की कॉमनली दोन टाईप जे आहेत आयोडीज वापरले जातात. Now, third type of IUD is hormone releasing. This IUD having the ability to release the hormone. हे IUD काय करतं? This IUD releases the hormone. Now, ध्यानात ठेवा, हार्मोन कोणतं? याचं काम काय आहे? याचं काम प्रेग्नन्सी किंवा इम्प्लांटेशन काय करायचं आहे? प्रिव्हेंट करायचं आहे. हे याचं महत्वाचं काम आहे. ठीक आहे. मग हे जे काम असेल हे काम हार्मोन्सच्या सहाय्याने केलं जातं. कशाच्या सहाय्याने हे काम केलं जाईल? इट इज विथ द हेल्प ऑफ हार्मोन्स. You already knows that there are some specific hormones. One is progesterone, the another one is estrogen. In short लिहिले मी या ठिकाणी P आणि E. Progesterone, estrogen हे दोन्ही काय करतात? Both having the ability or both having important functioning, that is to stabilize the uterus or the uterine internal wall, that is endometrium, ज्या ठिकाणी इम्प्लांटेशन होतं. ठीक आहे. परंतु जर समजा हे दोन हार्मोन त्या ठिकाणी नसेल, हे दोन हार्मोन जर त्या ठिकाणी नसेल तर काय होईल? तो जो पार्ट असेल तो पार्ट म्हणजे एंडोमेट्रियम पार्ट जो आहे तो पार्ट त्या ठिकाणी मेंटेन राहणार नाही. मग ते कसं करू शकता? मग तुम्हाला सिंथेटिक हार्मोन आतमध्ये रिलीज करायचे आहेत. कारण तुम्हाला माहित आहे हार्मोन रिलीजिंग हे फीडबॅक मेकॅनिझमद्वारे होतं. करेक्ट. मग फीडबॅक मेकॅनिझम या ठिकाणी निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम जर गेला म्हणजे तुम्ही सिंथेटिक हार्मोन हे बॉडीमध्ये इन्सर्ट केलेत विथ द हेल्प ऑफ आयोडीज, तर काय होईल? तर इंटरनली तुमच्या हायपोथॅलॅमसला निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम दिलं जाईल, ज्यामुळे हायपोथॅलॅमस जो गोनॅड्सला कंट्रोल करत होतं आणि हे जे काही सिक्रेशन करत होतं प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजन, तो काय करेल? बंद करेल. आणि त्यामुळे होईल काय? प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजनची लेवल बॉडीमध्ये कमी होईल आणि त्या कमी झाल्या कारणानं इम्प्लांटेशन होणार नाही. इन द सेन्स वी मेक द युटेरस अनस्टेबल. याच्या सहाय्याने काय होईल? युटेरस हा अनस्टेबल होईल फॉर इम्प्लांटेशन अँड द सेर्विक्स हॉस्टाईल टू दी स्पर्म. सेरेविक्स काय होईल? हॉस्टाईल टू दी स्पर्म. म्हणजे सेरेविक्सच्या पुढे स्पर्म एंटर होणार नाही. ठीक आहे. तर हे जे काही फंक्शनिंग आहे ते हार्मोन रिलीजिंग आयोडीजचे आहेत. ऍक्च्युली सिमिलर फंक्शनिंग हे कोणाचं असतं? कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचं असतं, ज्याला आपण टॅबलेट्स म्हणतो, जे टॅबलेट्स घेतले जातात फॉर द पर्पज टू प्रिव्हेंट दी प्रेग्नन्सी. ओके, फर्टिलायझेशन ॲज वेल एज प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करण्यासाठी. आता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या समोर काही आयोडीज दिसत आहेत. फिगरमध्ये तुमच्या समोर तुम्हाला समजण्यासाठी दिलेले आहे पहा. मग या ठिकाणी तुम्हाला कॉपर आयोडी पण दिसतंय. ठीक आहे. हे कॉपर टी पण दिसत आहेत. ठीक आहे. त्यांना त्याच्या खालचा जो पार्ट आहे त्यांना स्ट्रिंग म्हटलं जातं आणि वरतील्या पार्टला कॉपर टी असं म्हटलं जातं. आणि युटेरसच्या आतमध्ये इन्सर्ट केलेलं कॉपर टी ही फिगर तुम्हाला समोर दिसत आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी हार्मोन रिलीजिंग आयोडीज. दोन प्रकार आहेत हार्मोन रिलीजिंग आयोडीजचे तुमच्या समोर दिसत आहेत. एक आहे प्रोजेस्टासर्ट, नाव ध्यानात ठेवा, शुड बी रिमेंबर इट. प्रोजेस्टासर्ट आणि दुसरा LNG20. PMT मध्ये हा प्रश्न विचारलेला होता, LNG20. ठीक आहे. तर हे झालं. दिस इज अबाउट दी हार्मोन रिलीजिंग आयोडीज.
सो दीज आर ऑल बॅरियर मेथड. ठीक आहे. आता आपल्याला दुसरी त्याच्या पुढची मेथड पाहिजे आहे. पहिलीच मेथड आपण बॅरियर मेथड सुरू केली होती. बॅरियर मेथडमध्ये आपण काय काय बघितलंय? कंडोम, डायफ्राम, ठीक आहे, कंडोम्स, त्यानंतर डायफ्राम, त्यानंतर इंट्रायुटेराइन डिव्हायसेस. ठीक आहे. इंट्रायुटेराइन डिव्हायसेसमध्ये आपण नॉन मीडिएटेड आयोडीज, कॉपर रिलीजिंग आयोडीज आणि हार्मोन रिलीजिंग आयोडीज असे 3 प्रकार आपण त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. नाउ वी विल गो टू दी नॅचरल मेथड्स. ठीक आहे. आता टेम्पररी मेथडमध्ये नॅचरल मेथड ही कधीही गुड अशी मेथड मानली जाते बिकॉज दे डू नॉट हॅव्हिंग एनी साईड इफेक्ट्स. हार्मोन्सचे साईड इफेक्ट्स आहेत, आयुडीजचे साईड इफेक्ट्स आहेत, कंडोम डो नॉट हॅव्हिंग दी साईड इफेक्ट, also diaphragm also not having the side effect, but those things which are involved with hormones and other chemicals which having the side effect for the body. Okay, but natural method don't having the side effects, but natural methods having the risk. नॅचरल मेथडमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये रिस्क असते. ठीक आहे. इट वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ अवॉइडिंग चान्सेस ऑफ ओवम अँड स्पर्म मीटिंग. कशाच्या बेसिसवरती चालतं? ओवम आणि स्पर्म मीटिंग. ठीक आहे. ओवा आणि या ठिकाणी स्पर्म फर्टिलायझेशन, ठीक आहे, यांचे चान्सेस काय करायचे आहेत? कमी करणे. यावरती हे काम करतं. मग याच्यामध्ये व्हेरियस मेथड्स आहेत. त्यामध्ये सर्वात पहिली मेथड आहे दॅट इज पिरियॉडिक abstinence. What is periodic abstinence? Here is a method in which couple avoid or abstain coitus. Periodic abstinence म्हटलं जातं. Couple avoid or abstain, that is a coitus. म्हणजे कॉप्युलेशन अवॉइड केलं जातं फ्रॉम डे 10 to 17. फ्रॉम डे 10 to 17. दिस इज अबाउट 8 days पिरियड. पूर्णपणे 8 days पिरियड आहे. डे 10 ज्या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते, ठीक आहे, ब्लिडिंग 6 डे पर्यंत असते, तिथून पुढे 4th डे पर्यंत प्रोलिफरेशन पिरियड चालू असतं आणि तिथून पुढे ओव्हा रिलीजिंग पिरियड सुरू होतो. ठीक आहे. 14th ला ओव्हा रिलीज होतो, दॅट इज अन ओव्हुलेशन. जर 14th ला ओव्हुलेशन झालं मे बी, म्हणजे जे काही फ्लक्च्युएशन आहेत ना सायकलच्या डेजमध्ये, हे ह्याच डेजमध्ये फ्लक्च्युएशन्स असतात. मग ओव्हा ऍक्च्युली कोणत्या डेला रिलीज होतो? आपण असं समजलं की ओव्हा समजा 14th ला रिलीज झाला तर ओव्हा पुढे 24 hours to 48 hours लिव्हिंग असतो. सॉरी, ठीक आहे. मग या काळामध्ये जर फर्टिलायझेशन झालं, म्हणजे ह्या काळामध्ये जर फायटच झालेलं असेल किंवा पॉप्युलेशन झालेलं असेल तर काय होईल? फर्टिलायझेशनचे चान्सेस वाढतात. ऑब्व्हियसली पुढे जाऊन प्रेग्नन्सी होऊ शकते. ठीक आहे. मग इथं काय करायचं? अवॉइड ऑर अबस्टेन. अबस्टेन दी क्वायटस, क्वायटस किंवा कॉप्युलेशन ह्या पिरियडमध्ये अवॉइड करणे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल व्हेन ओव्हुलेशन कुड बी एक्सपेक्टेड. ओव्हुलेशनच्या पिरियडमध्ये जर क्वायटस झालेलं नसेल किंवा कॉप्युलेशन झालेलं नसेल तर स्पर्म नॉट एंटर्ड इनटू द फिमेल जेनिटल ट्रॅक्ट, and if sperm not entered into the female genital tract, then there is no chances of the fertilization. Okay, this is the first natural method. The another method, see here, या मेथडमध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल, कोणत्याही प्रकारचं बॅरियर किंवा कोणत्याही प्रकारचं एक्सटर्नल कॉम्पोनंट वापरलं गेलेलं नाही. अनदर वन इज withdrawal or coitus interruption. Now withdrawal or coitus interruption, it is also a natural method. What is this? In this method, male partner withdraws his penis. Withdraws his penis means what? That is those it having at the time of ejaculation. Ejaculation च्या वेळेस काय असेल? At the time of ejaculation, there is a presence of semen. पेनिस मध्ये काय असतं? सिमेन प्रेझेंट असतं. ठीक आहे. काय करायचं आहे? मेल पार्टनर करून पेनिस विथड्रॉ करणे म्हणजे सिमेन विथड्रॉ करणे फ्रॉम दी वजायना जस्ट बिफोर एजॅक्युलेशन टू अवॉइड द इन्सिमिनेशन. म्हणजे इन्सिमिनेशन अवॉइड करण्यासाठी काय करायचं आहे? पेनिस विथड्रॉ करून टाकणे आहे. म्हणजे सिमेन हे आउटसाइड द फिमेल जेनिटल ट्रॅक्ट. ओके. बिकॉज ऑफ दिस द सिमेन नॉट एंटर इनटू द फिमेल जेनिटल ट्रॅक्ट. Semen not entered into the female genital tract, hence the sperm also not reach to the fallopian tube for the purpose of fertilization. Actually sperm not entered into that. Sperm त्यामध्ये नसणारच आहे आणि ऑब्व्हियसली काय होणार आहे या ठिकाणी? ओव्हा आणि स्पर्म या दोघांमध्ये फर्टिलायझेशन प्रिव्हेंट केलं जाणार आहे. इट इज ऑल्सो ए नॅचरल मेथड. कोणत्याही प्रकारचं बॅरियर या ठिकाणी वापरलं गेलेलं नाही. ठीक आहे. नाउ द थर्ड मेथड, natural method, is a lactational
अमिनोरी काय असतं की आपण या याविषयी ऑलरेडी आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. नाऊ what is about the lactational amenorrhea? It caused due to intense lactation for about 6 months after parturition. Intense lactation. We know that after parturition there is lactation starts. Okay. So continuous lactation. Because of continuous lactation, amenorrhea can be occurs. Amenorrhea, that is an absence of the menstrual cycle. So if there is no menstruation, absence of menstrual cycle means no menstruation. If there is no menstruation occurs during lactation period, hence chance of fertilization is absent. आणि यामुळे काय होऊ शकतं, फर्टिलायझेशनचे चान्सेस हे येणार नाही किंवा प्रिव्हेंट केले जातील. द नेक्स्ट मेथड, नॅचरल मेथड इज ए फिजिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह ऑर बॅरियर मेथड. फिजिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह ऑर बॅरियर मेथड जे आपण काय केलंय पुढे सेपरेटली पाहिलेलं आहे, ज्यामध्ये कंडोम वगैरे काय असेल ते सगळ्या गोष्टी येतील. हे नॅचरलमध्ये येत नाही. सॉरी, इथपर्यंत लॅक्टेशनल पर्यंतच काय होतं, नॅचरल मेथड होतं. ठीक आहे. तुम्हाला ही मेथड या ठिकाणी समजलेले असतीलच. आतापर्यंत आपण फिजिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह बघितले म्हणजेच बॅरियर मेथड बघितले, त्यानंतर आपण नॅचरल मेथड पाहिलेलं आहे. ठीक आहे. नाव वी विल गो टू दी केमिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह. केमिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह मी ऑलरेडी तुम्हाला हार्मोनल जे काही आयुडीज होते त्यामध्ये क्लिअर केले. पहा, केमिकल म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं महत्वाचं काम आहे. म्हणजे बॉडीमध्ये प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन असेल तर रिप्रोडक्टिव्ह सायकल ही मेंटेन असते. पण बॉडीमध्ये प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन नॅचरली सिक्रेट होत नसेल तर मग रिप्रोडक्टिव्ह सायकल नॉर्मली वर्क करत नाही. ठीक आहे. मग आता जर समजा तुम्ही सिंथेटिक प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन बॉडीमध्ये टाकलं, मे बी इन द फॉर्म ऑफ पिल्स, इथे तुम्हाला पिल्स दिसत आहेत, यांना आपण पिल्स म्हणतो, मे बी इन द फॉर्म ऑफ पिल्स, ओके, ऑर मे बी इन द फॉर्म ऑफ हार्मोन रिलीजिंग कंपाऊंड्स. हार्मोन रिलीजिंग कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये असू शकतात. ठीक आहे. पण ज्याच्यामुळे काय सिंथेटिक हार्मोन तुमच्या बॉडीमध्ये चालले जातील. सिंथेटिक हार्मोन असल्या कारणानं निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम होईल आणि नॅचरली सिक्रेट होणारे हार्मोन्स त्या ठिकाणी सिक्रेट होणार नाही. नॅचरली सिक्रेट होणारे हार्मोन जर रिलीज झाले नाही तर मग त्यावेळेस काय होईल, रिप्रोडक्टिव्ह सायकल कम्प्लिटली प्रिव्हेंट केली जाते. म्हणजे ऍक्च्युअली प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन तुमचं युटेरस मेंटेन करतो. युटेरस मेंटेन राहणार नाही. युटेरस मेंटेन राहत नसल्या कारणानं प्रेग्नन्सी सुद्धा मेंटेन राहणार नाही. ठीक आहे. मग ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह हे ओरली जे काही पिल्स घेतले जातात for the purpose to prevent the pregnancy or for the purpose to prevent the fertilization, that is called as the oral contraceptive. This method is for females only, not for the male. Okay. These are used in the form of tablets, popularly called pills. कशाच्या फॉर्म मध्ये यूज केले जातात, टॅबलेटच्या फॉर्म मध्ये यूज केले जातात, ज्यांना आपण पिल्स म्हणतो. इट कंटेन्स प्रोजेस्टोजन्स, एकत्र नाव आहे प्रोजेस्टोजन अँड एस्ट्रोजन, या पद्धतीने दोन्ही एकत्रितरित्या घेतलं जातं. मग प्रोजेस्टोजन आणि एस्ट्रोजन कॉम्बिनेशन हे ह्या पिल्स मध्ये असतं. सिंथेटिकली ह्या पिल्स दिल्या जातात. सिंथेटिकली ह्या पिल्स तयार केले जातात आणि हे पिल्स बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये काय होतं, ते हार्मोन्सचं प्रमाण वाढला जातो जे सिंथेटिकली आहे आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम तुमच्या हायपोथॅलेमस दिला जातो, ज्यामुळे नॅचरल हार्मोन्स फॉर्म होत नाही. हे हार्मोन ध्यानात ठेवा, these hormones not having the ability to maintain the uterus. युटेरस मेंटेन करण्याची ability यांच्यामध्ये नसते. हे तर सिंथेटिक आहेत. मग इथे बघा तुम्हाला डेज दिसतात 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. टोटल 21 to 22 डेज साठी हे पिल्स असतात. ठीक आहे. पूर्ण जे काही सायकल आहे मेन्स्ट्रुअल सायकल, त्या पिरियडमध्ये महत्वाचं पिरियड ज्यावेळेस फर्टिलायझेशन चान्सेस जास्त असतात त्यासाठी काय केलं जातं, डे 1 पासून तर डे 21 और 22 डेज पर्यंत काय केले जातात, हे पिल्स दिल्या जातात. ठीक आहे. ज्यामुळे ज्या दिवशी पिल्स घेतली गेली जाणार नाही त्या दिवशी फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस काय होतात, वाढतात. ठीक आहे. मग हे काय करतं, फर्टिलायझेशन ॲज वेल ॲज प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करण्याचं काम करतं. आता ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे आहेत हे भरपूर प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे यामध्ये काही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह हे वीकली घेतले जातात, काही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह हे डे वाईज डेली घेतले जातात. तुमच्यासमोर जी
कॉन्ट्रासेप्टिव्ह दिसते ही काय आहे, डेली आहे. ठीक आहे, काही वीकली पण असतात. ठीक आहे, पिल्स हॅव टू बी टेकन डेली फॉर ए पिरियड ऑफ 21 डेज स्टार्टेड विदिन फर्स्ट 5 डेज ऑफ द मेन्स्ट्रुएशन. ज्याला मेन्स्ट्रुएशनच्या पहिल्या काही दिवसामध्ये 5 दिवसामध्ये सुरू करणं गरजेचं असतं. एक एक्झाम्पल दिलेलं आहे सहेली. याआधी तुम्ही हे नाव पण ऐकलेलं असेल. सहेली ही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आहे, इज अ नॉन स्टेरॉइडल प्रिपरेशन युज्ड ॲज ए ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. आणि महत्वाचं म्हणजे ही जी सहेली पिल आहे ना, दिस इज वीकली घेतली जाते. दिस इज फॉर वीकली. आणि ही जी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आहे सहेली, याला इंडियन सायंटिस्टनं तयार केलेलं आहे. ठीक आहे, सो दिस इज अबाउट और दिस आर ऑल अबाउट ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स. ठीक आहे, नाउ नेक्स्ट वन इज द इंजेक्शन्स और द इम्प्लांट. हे एक प्रकार आहे, हे एक मेथड आहे कॉन्ट्रासेप्शनचं. आता इंजेक्शन और इम्प्लांट काय प्रकार आहे, तुमच्यासमोर काही प्रोडक्ट पण दिसत आहेत. पहा, निडल सारखं प्रोडक्ट दिसतंय इथं, फिमेल मध्ये वापरलं जातं, फिमेल दिसतंय. आणि इथं पहा बरोबर या ठिकाणी हे इम्प्लांट केलं गेलेलं आहे. ठीक आहे, कसं असतं ते, प्रोजेस्ट्रोजन म्हणजे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन दोघांचं एकत्र कॉम्बिनेशन, अलोन ऑर इन कॉम्बिनेशन विथ द इस्ट्रोजन. एकतर प्रोजेस्टेरॉन एकटा असेल किंवा इस्ट्रोजनच्या कॉम्बिनेशन मध्ये असेल, युज्ड ॲज इंजेक्शन्स ऑर इम्प्लांट्स. जे इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये किंवा इम्प्लांटच्या फॉर्ममध्ये असतं, अंडर द स्किन ऑफ फिमेल. फिमेलच्या स्किनमध्ये काय केलं जातं, त्याला ऍड केलं जातं, ज्याच्यामुळे लॉंग पिरियड पर्यंत प्रेग्नन्सी टाळली जाते. इट इज व्हेरी इफेक्टिव्ह फॉर लॉंग पिरियड. ठीक आहे, पिरियड डॉक्टर्स वेगवेगळे म्हणतात, त्यामुळे स्पेसिफिक डेज या ठिकाणी दिलेले नाही आहेत, परंतु लॉंग पिरियडसाठी हे जे आहे ते काय आहेत, इफेक्टिव्ह आहे. दॅट इज अन इंजेक्शन ऑर द इम्प्लांट. ठीक आहे, सम आर एमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह. नाउ व्हाट इज एमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह? Suddenly without any barrier or without with or there is no any use of any pills, the coitus occurs, and because of coitus or the sexual intercourse, the semen enter into the female genital tract, and also the fertilization also occurs. Fertilization ही झाले. ठीक आहे, सडनली कॉइटस झालं, सिमेन एंटर झालं, सिमेन एंटर झाल्या कारणाने स्पर्म ओवा बरोबर फर्टिलायझर झालं. नाउ व्हॉट वी हॅव टू डू, आता काय करायचं आहे, प्रेग्नन्सी तर होऊ द्यायची नाहीये, टाळायची आहे. मग इन दॅट केस इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह, त्या ठिकाणी काय आहे, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह हे 72 तासामध्ये म्हणजे 72 आवर्सच्या आतमध्ये घेतली जाते आफ्टर कॉइटस. ठीक आहे, कॉइटस नंतर 72 आवर्सच्या आतमध्ये हे जे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत ते जर घेतले गेले तर प्रेग्नन्सी त्या ठिकाणी प्रिव्हेंट केली जाते. ही इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह सुद्धा, दिस इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह इज ऑल्सो ऑफ प्रोजेस्ट्रोजन as well as progestogen estrogen combination. Okay, so all contraceptive pills as well as contraceptive chemicals are with this combination. ओके, या ठिकाणी तुम्हाला काही प्रोडक्ट दिसतात, आय पिल, आणखी मार्केटमध्ये अदर काही आहेत, दॅट इज अनवॉन्टेड 72, या प्रकारचे काही अदर पिल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर दिस इज अबाउट द इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह. सो दीज आर ऑल दी टेम्पररी मेथड. हे सगळेचे सगळे जे होते काय होते, टेम्पररी मेथड होते. नाउ सम आर परमनंट मेथड. काही परमनंट म्हणजे हे परमनंट मेथड जे आहेत ते काय होतात, ॲट ए टाइम, म्हणजे एकदा ही मेथड वापरली गेली परत नंतर प्रेग्नन्सी नाही, म्हणून आपण त्याला परमनंट मेथड किंवा टर्मिनल मेथड म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सायकल डायरेक्ट टर्मिनेट करणे आहे, त्याला आपण टर्मिनल मेथड म्हणतो. मग सर्जिकल मेथड त्यामध्ये येते. व्हॉट इज सर्जिकल मेथड? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टरिलायझेशन मेथड. याला काय नाव दिलं जातं? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टरिलायझेशन मेथड. ॲडवाइज टू बोथ मेल अँड फिमेल पार्टनर, दोघांसाठी ॲडवाइज केली जाते. म्हणजे मेलमध्ये सुद्धा सर्जिकल मेथड वापरली जाते आणि फिमेलमध्ये सुद्धा सर्जिकल मेथड वापरली जाते. केलं काय जातं म्हणजे जे पार्ट
फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये गॅमेट कॅरी करणारे पार्ट आहेत, फक्त त्या पार्टच्या त्या ट्यूबला मध्ये कट केला जातो आणि एक प्रकारे तो जो गॅमेट आहे तिथून फ्लो होऊ दिला जात नाही. म्हणजे सिम्पली तुम्ही तुम्ही थोडंसं ध्यानात आणा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ध्यानात आणा. तसंही तुमच्यासमोर पहा एक फिगर आहे इथे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची ही फिगर आहे. ही आहे व्हासा डिफरन्शिया. ठीक आहे. इट इज अ टेस्टिस. टेस्टिस मधून काय होतं, स्पर्म या पद्धतीने काय होतात, कॅरी केले जातात. ठीक आहे. आणि ह्या ट्यूब थ्रू म्हणजे व्हासा डिफरन्शिया थ्रू काय होतं, हे इकडे पुढे इजॅक्युलेटरी डक्टकडे नेले जातात. तिथेच सेमिनल वेसिकल थ्रू अदर जे काही सिक्रेशन असेल किंवा प्रोस्टेट ग्लॅन्डचं सिक्रेशन असेल त्या ठिकाणी ऍड केलं जाईल. ठीक आहे. मग स्पर्म सिमेनमध्ये असेल तरच काय होईल, पुढे जाऊन आफ्टर क्वायटस फर्टिलायझेशनचे चान्स असतात. बट स्पर्मच नाहीये, फर्टिलायझेशनसाठी तर स्पर्म लागतात ना. मग हे कॅरी करणारा पार्ट काय करायचं, ब्रेक करायचा. म्हणजे त्या ठिकाणी इंटरप्शन आणायचे आणि हे जे काही गॅमेट आहेत ते पुढे कॅरी होऊ द्यायचे नाही. तुमच्यासमोर फिगर दिसते. मग दोघांमध्ये पण, मेल आणि फिमेल दोघांमध्ये पण वापरले जाते. इट इज परमनंट मेथड टू प्रिव्हेंट प्रेग्नन्सी. म्हणजे परत याला रिस्टार्ट करता येत नाही, परत त्याला सुरू करता येत नाही. स्टरिलायझेशन सर्जरी इन मेल इज व्हॅसेक्टोमी. द नेम व्हॅसेक्टोमी, व्हॅसे VASE बिकॉज ऑफ व्हासा डिफरन्शिया. कशामुळे आहे, हे व्हासा डिफरन्शियामुळे. ठीक आहे. म्हणून याला व्हॅसेक्टोमी म्हटलं जातं. आणि व्हासा डिफरन्शिया कट केला जातो. काय केलं जातं व्हॅसेक्टोमी मध्ये, कट करणे आहे किंवा स्मॉल पीस काढणे आहे. इथे दिले पहा. In vasectomy, a small part of the vas difference is removed or tied up. त्याला रिमूव्ह केला जाईल किंवा त्याला टाय केला जाईल, ज्यामुळे काय होईल, स्पर्म इथून पुढे कॅरी होणार नाही, इथे ब्लॉक होतील. दिस इज अबाउट द व्हॅसेक्टोमी, दॅट इज सर्जिकल मेथड इन मेल. द सर्जिकल मेथड इन फिमेल, we called it that is an tubectomy. Sterilization surgery in female is called tubectomy. याला आपण ट्युबेक्टोमी म्हणतो. इथे तुम्हाला फिगर दिसते पहा. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची फिगर आहे. इथे ओव्हरी आहे आणि ओव्हरी मधून ओवा या पद्धतीने कॅरी केला जातो फॅलोपियन ट्यूब मधून. परंतु फॅलोपियन ट्यूब पहा इथे कट केली गेलेली आहे, ज्यामुळे काय झालं की ओवा हा इथे येणार नाही आणि परत इथून जे येणारे जे स्पर्म आहेत, व्हजायना, सेरेविक्स, युटेरस आणि इथपर्यंत येणारे जे स्पर्म आहे ते याच ठिकाणी टाळले जातील. म्हणजे सिम्पली ओव्हा आणि स्पर्म दोघांचं फर्टिलायझेशन त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे, टाळलं जाणार आहे. म्हणजे जर टाळलं गेलं तर सिम्पली पुढे जाऊन फर्टिलायझेशन होणार नाही, झायगोट फॉर्म होणार नाही आणि कंप्लीट पुढची प्रोसेस होणार नाही. म्हणजे प्रेग्नन्सी त्या ठिकाणी परमनंटली प्रिव्हेंट केली जाईल. ठीक आहे. व्हॉट इज वाय इट इज कॉल्ड एज अ ट्युबेक्टोमी. ट्यूब दॅट इज अन फॅलोपियन ट्यूब, त्यावरून याला काय म्हटलं जातं, ट्युबेक्टोमी असं म्हटलं जातं. इन ट्युबेक्टोमी ए स्मॉल पार्ट ऑफ द फॅलोपियन ट्यूब इज रिमूव्ड ऑर टाइड अप. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द परमनंट मेथड. हे झाले परमनंट मेथड. ठीक आहे. नाव या पद्धतीने जितके काही कॉन्ट्रासेप्शन मेथड्स आहेत ते सगळे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, जे तुम्हाला एनसीईआरटी मध्ये दिलेले आहेत किंवा एनसीईआरटी मध्ये विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. आता एक मेथड अशी आहे की जर समजा प्रेग्नन्सी झालीच, यू नॉट युजेस एनी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड, कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड वापरली गेलेली नाही आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड न वापरल्या कारणाने काय होईल, तिथे प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढेल, प्रेग्नन्सी होईल. नाउ व्हॉट टू डू नेक्स्ट, पुढे काय करणे आहे. ऍक्च्युली मेडिकल फील्डमध्ये काय केलं गेलं होतं की काही एक महत्वाची मेथड होती, दॅट इज मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी. मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी म्हणजे इथे अंडर द सुपरविजन ऑफ द गायनेकॉलॉजिस्ट, एक चांगल्या डॉक्टरच्या सुपरविजन मध्ये काय केलं जातं, प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जाते. म्हणजे 72 आवर्स नंतर जर समजा ऍज इट इज राहिली तर मग आता काय करायचं आहे. मग इथून पुढे एक शेवटची मेथड आहे ही, दॅट इज अन मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी. लिगली ही मेथड यूज केली गेली होती कशासाठी, तर जर समजा फिटस हा ॲबनॉर्मल असेल किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज निर्माण झालेले असतील तर अशा केसमध्ये ती प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी होती. ठीक आहे. मग इन केस ऑफ रेप केसेस असेल किंवा काही अदर इमर्जन्सी केसेस असेल ज्यामध्ये प्रेग्नन्सी झालेली असेल तर मग त्यावेळेस त्याला टर्मिनेट करण्यासाठी ही अबॉर्शन मेथड वापरली जाते. ही एक प्रकारे इंड्युस्ड अबॉर्शन प्रोसेस आहे. मग त्याला इंड्यूस केलं जातं. काय आहे
intentional or voluntary termination of the pregnancy is called as medical termination of pregnancy. Intentional or the voluntary म्हणजे स्पेसिफिकली आपल्याला टर्मिनेटच करायची आहे म्हणून या प्रकारच्या मेथडला आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी असं म्हणतो. और याला म्हणतात इंड्युस्ड अबॉर्शन. म्हणजे काही स्पेसिफिक केमिकल्स किंवा पिल्सच्या सहाय्याने अबॉर्शन इंड्यूस करणं, त्याला इंड्यूस अबॉर्शन म्हटलं जातं. एमटीपी हॅज सिग्निफिकंट रोल इन द डिक्रीजिंग पॉप्युलेशन. पॉप्युलेशन डिक्रीज करण्यामध्ये एमटीपीचं हे महत्वाचं किंवा सिग्निफिकंट रोल आहे. लिगल रेस्ट्रिक्शन इज देअर ओनली टू रिड्यूस फिमेल फिटिसाइड. काही लिगल रेस्ट्रिक्शन आहे कशासाठी? इज देअर ओनली टू रिड्यूस फिमेल फिटिसाइड. कारण काही लोक अशी असतात, भर्मिष्ठ लोक आपण ज्यांना म्हणतो, की फिमेल फिटस फक्त स्टेटस साठी ठेवले जात नाही, ठीक आहे ना. आणि मग नंतर काय केलं जातं, त्यांना मारलं जातं बिफोर पार्च्युरेशन. ओके, सो त्याला रेस्ट्रिक्ट करण्यासाठी काही ऍक्ट त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्युडिशियल ऍक्ट आहेत काही. दिस मेथड इज सेफ विद इन फर्स्ट ट्रायमिस्टर. ही जी मेथड आहे पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये ही मेथड काय असते? सेफ असते. प्रश्न पण विचारला जातो, विथ मेथड इज सेफ फॉर विद इन फर्स्ट ट्रायमिस्टर, दॅट इज मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी. So this is about the medical termination of the pregnancy. So these are all about the contraception as well as medical termination of the pregnancy. इयत्ता 12वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज हा पॉइंटही दिलेला आहे. इयत्ता 12वीच्या पुस्तकामध्ये सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. आणि तसं एनसीआरटी मध्ये सुद्धा, म्हणजे बोर्डाच्या पुस्तकामध्ये दिलेलेच आहे, पण एनसीआरटी मध्ये पण दिले. एनसीआरटी मध्ये खूप डेप्थ मध्ये नाही, पण बोर्डामध्ये तुम्हाला काही स्पेसिफिक डिसीज जसं गनोरी असेल, त्यानंतर सिफिलिस आणि जेनायटल हर्ब्स, हे जे 3 डिसीजेस आहेत तुम्हाला इन डेप्थ पुस्तकामध्ये दिलेले आहेत. म्हणून आपण या ठिकाणी सुद्धा पाहणार आहोत. तसं ऑलरेडी मी तुम्हाला ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस मध्ये हा पॉईंट शिकवलेला आहे, पण तरी सुद्धा आपण परत हा पॉईंट घेणार आहोत या 3 डिसीजेस साठी. परंतु हे काय करूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात, ठीक आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.